जास्त प्राणी घेण्या बी नाही काय कामाचं, कारण की अनुभव घेणं गरजेचं आहे. आपण आता 1.5 वर्ष झालं करतोय, आपल्याला चांगला अनुभव आला याच्यात. नाही तर आधीच घ्यायचे, त्याच्यात पिल्ले मारायचे, त्याच्यामुळे लॉस मध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे. बर. मग मिनिमम सुरुवात आपली 10 शेळ्यापासून 10 शेळ्यापासून पण नाही, 5 शेळ्यापासूनच करायला पाहिजे. बघा शेतकरी मित्रांनो, या भैयाचं मत असं आहे 5 शेळ्यापासून सुरुवात करा आणि त्याच्या मतानुसार बिटल जातीपासून सुरुवात करा, कारण बिटलला मागणी जास्त आहे. बिटल आता ही मला पंजाब मध्येच ती 85,000 रुपयाला पडली होती त्यावेळी. 85,000 रुपयाची शेळी मित्रांनो पहा, बिटल जातीची. तिचा कलर जर बघितला तांबड्या रंगाचा कलर आहे आणि 85,000 आणि एवढ्या प्रमाणे वजन आहे यांचं, एवढे जड लागतात ना, तर असं असते बघा. कानाची लेंथ वगैरे तुम्ही बघितलीये, पण असं तुम्ही नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, मी सध्या आहे खोकरमाव गाव, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड या ठिकाणी. माझ्या पाठीमागं जर तुम्ही पाहिलं तुम्हाला एक शेडची रचना असलेलं पाठीमागं दिसतंय आणि इकडे बाहेर कंपाऊंड केलेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण यासाठी आलेलो आहोत, आपण पाहणार आहोत प्युअर बिटल जात, जी की शेळीमध्ये ओळखली जाते बिटल. आपण जर पाहिलं पंजाब हरियाणामध्ये ही जात पाळली जात होती, ती आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी वर्ग आहे किंवा युवा तरुण आहेत ते या शेळी पालनापासून भरघोस असं उत्पन्न घेतात. आता आपण पाहणार आहोत माझ्या पाठीमागे जी शेड आहे, या शेडमध्ये जवळपास लहान मोठ्या 25 बिटल जातीच्या शेळ्या आहेत. त्याविषयी सविस्तर माहिती, सुरुवात कशी झाली, कशा पद्धतीने त्यांच्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली, इथलं कामकाज कशा पद्धतीने चालतं, संपूर्ण माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. जी बिटल जात आहे, शेळ्यामध्ये बिटल म्हणून ही जात सध्या प्रचलित आहे आणि याला मागणी भरपूर अशी प्रचंड प्रमाणामध्ये आहे. ती जात या फार्मवरती पाहणार आहोत, चला पाहूया. स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती. आपलं संपूर्ण नाव आणि आपला ऍड्रेस सांगा. माझं नाव वैजनाथ वसंत मिसाळ, राहणार खोकरमाव. आपलं नगर बीड रोड पासून एक 1.5 किलोमीटर अंतरावर आपलं गोट फार्म आहे. बर सर, आता काय आहे सध्या आपण जर शेळी पालनामध्ये जर पाहिलं, बरेचसे तरुण वर्ग असतील किंवा शेतकरी याला जोडधंदा म्हणून पाहते. तुमच्या इथं तुम्ही जी बिटल जात निवडली, आता शेळ्यामध्ये भरपूर जाते, तुम्ही बिटल का बरं निवडली? सर, मी सुरुवातीला काय केलं होतं की गावरान शेळ्या आणल्या होत्या, म्हणजे बिटल क्रॉसच्या आणल्या होत्या. बिटल क्रॉसच्या शेळ्या केल्या, पण पाहिजे अशी मागणी किंवा पाहिजे असा भाव आपल्याला मिळत नव्हता. तेच खुराक, तेच म्हणजे पेंड वगैरे देऊन पण ते भेटत नव्हतं. पण नंतर मी काय केलं की म्हणजे 6 महिने थोडस याच्यावर विचार केला. 6 महिन्यानंतर एक म्हणजे भरपूर जाती होत्या, बोर असेल म्हणजे हे असतील, पण नंतर मग मी बिट्टलकडे वळलो. बिट्टलचं कसं आहे, दूध देण्याची क्षमता पण जास्त आहे आणि पिल्लाला मागणी पण आहे आणि पिल्लांची वजन वाढ पण खूप आहे. बर, आता काय असतंय, कुठलाही व्यवसाय निवडत असताना आपण त्याची पूर्ण पार्श्वभूमी पाहतो आणि आपल्याकडे कुठला तरी सुरुवातीला एखादा व्यवसाय असतो, शेतकऱ्यांकडे जोडधंदे असतात. याआधी तुमच्याकडे दुसरा शेळ्या व्यतिरिक्त काही होतं का जोडधंदा? आता जोडधंदा तसं पाहिलं तर आमच्याकडे ट्रॅक्टर पण आहे. 2021 ला आम्ही ट्रॅक्टर घेतलं होतं. त्यावेळेस गावात ट्रॅक्टर जास्त नव्हते, खूप कमी प्रमाणात होते. आता खूप जास्त प्रमाणात ट्रॅक्टर झाले तर, आणि परत काय व्हायला लागलं की ट्रॅक्टरचं आणि ते व्यवस्थित पण वाटणं गेलं. मग नंतर काय करायचं म्हणून मग आपलं शेळी पालन हा व्यवसाय निवडला. म्हणजे दुधासाठी जनावर पण होते आपल्याकडे, पण ते दुधाला आपल्या इकडे काय म्हणजे त्या भागात भावच नाही, म्हणून ते पण कमी केलं. फक्त खायापुरते 2 एक गावरान गाई आणि 2 म्हशी ठेवल्या फक्त, मग बस एवढं. आणि नंतर मग हे शेळ्याकडे वळलो, तर आहे म्हणजे 1 वर्षापासून चालू केलंय म्हणायचं. अजून एक महत्वाचा प्रश्न असतो, शेतकरी असन किंवा आपला युवा वर्ग असन, त्यांना हा व्यवसाय करायचा म्हणलं की आताची जी आपल्यासारखी तरुण पिढी ते प्रत्येक अशा फार्मवरती जातात, व्हिजिट करतात, ते दल्ल्या जाती पाहतात. तुम्ही याआधी बिटलच्या आधी दुसऱ्या जाती वगैरे अशा पाहण्यासाठी फार्मवर कुठे गेलते का? मी असंच युट्यूबवर 6 महिने, मग ते जे 6 महिने पाहिलं ते असंच काय करायचं सर्च करायचं, म्हणजे पूर्ण टोटल अगोदर त्याची माहिती घेतली. नंतर मग असंच मी सहजच एक शेवगावचे संतोष टेलोरे म्हणून येतं, त्यांना कॉन्टॅक्ट केला. त्यांच्याकडून एकदम छोटी फिमेल मी खरेदी केली. आज ती फिमेल तुम्हाला दाखवण्यासाठी नाही, कारण का ते आमचे काका आहेत मालकाचवाडीचे, त्यांनी ती फिमेल घेऊन गेलेली आहेत. तर तिथून चालू केलं. नंतर मग मी हळूहळू त्यांच्या मार्गदर्शनाखाली हळूहळू चालू केलं. मग असे बरेच फार्म पाहिले, पण मग आता काही गरज वाटत नाही पाहण्याची वगैरे. आणि जी तुम्ही सुरुवात केली ती, तर किती तुम्ही सुरुवातीला बिटल शेळ्या आणल्या होत्या?
मी सुरुवातीला एक आणली होती, एक पासून चालू केलं, एक 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 म्हणजे त्यांच्याकडूनच अगोदर खरेदी केल्या. नंतर एक रोहित पानसरे म्हणून बारामतीचे, त्यांच्याकडून एक फिमेल, म्हणजे ते पंजाबला गेले होते, त्यांच्याकडून एक फिमेल आणि मेल म्हणून आणलेला आहे. तो जो मेल आहे ना तो त्यांच्याच ह्याचा मेल आहे आपल्या. बर. आणि नंतर आता तुमच्याकडे आता भरपूर आता समजा शेळ्या दिसत मोठ्याल्या, ह्या शेळ्या आपण एकाच फार्मवरून खरेदी केल्या त्या काल घालत? नाही, सगळ्यात जास्त खरेदी जर म्हणलं तर संतोष टेलोरे, श्री स्वामी समर्थ गोट फार्म म्हणून शेवगावचं. किती आणल्या होत्या? वरखेड. त्यांच्याकडून मी आतापर्यंत 4 फिमेल आणलेल्या आहेत. त्यांनी म्हणजे वेळोवेळी योग्य मार्गदर्शन पण करतात आणि म्हणजे मदत पण म्हणजे बऱ्यापैकी चालू राहते त्यांची, कारण का ते पिल्ल पण घेऊन जातात परत. म्हणजे झाले योग्य तुमच्याकडे उत्पन्न निघणार आहे, म्हणजे ते नंतर घेतात. म्हणजे सेलिंगचा काही प्रॉब्लेम नाही? सेलिंगचा प्रॉब्लेम नाही. आणि आपल्याला जरी करायचं झालं तरी आपण आता युट्यूब, इंस्टाग्राम वगैरे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं विक्री होऊन जाते, काही अडचण येत नाही विक्रीची. शेतकरी मित्रांनो, एक शेळीपासूनची ही जर्नी आता त्यांच्याकडे जर तुम्ही जर पाहिलं, लहान मोठे जवळपास 20 ते 25 संपूर्ण नग आहेत. आपण त्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, बिटल ही जात अशी आहे, तुम्ही जर आता पाहिलं शेळी पालनामधलं ब्रँड अँबॅसेडर म्हणून बिटलला ओळखलं जातं आणि बिटलला एवढी मागणी आहे. बिटलचं जर तुम्ही जर पिल्लू जर बघितलं आणि आपल्या गावरांच्या तुलनेमध्ये त्याची डबल असते, शरीराची रचना जर पाहिली, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, कुठेही स्किप करू नका. एवढी परिपूर्ण माहिती सरांकडे आहे. डोंगराच्या कुशीमध्ये खोकरमाव गावाच्या थोडं बाहेर 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती माझ्या पाठीमागं जर पाहिलं हे फार्म आहे आणि ह्याच्या पाठीमागं जर तुम्ही जर पाहिलं तर असा डोंगर आहे. डोंगराच्या कुशीमध्ये हे शेळी पालन सुरुवात केलेली आहे. आपण त्याची सविस्तर माहिती पाहूया, कंटिन्यू. आपलं जे शेड आहे सध्या, हे शेड किती बाय कितीच आहे आपलं? 80 बाय 40 असेल साधारण त्याचं. हे काय म्हणजे असं एक साधारण आम्ही बनवलेले, आता आणखी बनवणार आहेत. आता म्हणजे थोडं प्राणी चांगले असेल तरच शेडला महत्व आहे ना. बरोबर. म्हणजे साध्या पद्धतीने सुरुवात केली? हो, साध्या पद्धतीने. म्हणजे एकदम सुरुवातीचं छोट होतं, पण आता बऱ्यापैकी वाढवलं आहे. चला तुम्हाला दाखवतो. चला. तर शेतकरी मित्रांनो पहा, त्यांची शेडची रचना जर तुम्ही बघितली तर एकदम साध्या पद्धतीने. बाहेर जर बघितलं इथं तर इथं एक छोटा पिंजरा आहे. इथं जर बघितलं बाहेर असे मस्त पिल्ले खेळताना वगैरे तुम्हाला दिसत. इथंच पाण्याचं ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्यांचं शेड आहे. आपण पाहूया त्यांच्या शेडमध्ये आतमध्ये कशा पद्धतीने रचना आहे. इथं जर बघितलं जुगाडू पद्धतीने हे त्यांचं असं दरवाजा बनवला आहे, एकदम जुगाडू पद्धतीने. शेतामध्ये आपले जसे शेतकरी बनवतात तशाच पद्धतीने. लय मोठं हायटेक असं फार्म नाही, पण हायटेकलाही लाजवल असं हे फार्म आहे. इथं जर तुम्ही बघितलं, इथं पहा कशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळे कप्पे बनवलेत. इथं काही मेंढ्यांचे पिल्ले पण दिसतात. पाहूया, त्यांना विचारूया. सर, आता तुमच्याकडं ह्या ज्या इकडं ठेवलेल्या शेळ्याचा कप्पा आहे, हा अलग आहे, पलीकडे अलग आहे, तर ह्याची काय आहे, काय सांगता, काय रचना आहे? म्हणजे काय आहे, आपण जो बाहेर तुम्ही पिंजरा छोटा पाहिला तर तो पिंजरा कसा आहे की 15 दिवसाच्या पुढचे कड 2.5 महिन्यापर्यंत आपण त्याच्यात ठेवतो. ते कशासाठी, तर ते खाली माती वगैरे काही चाटू नये, त्याच्यामुळे जुलाब, पोटाचे आजार वगैरे होते, त्यासाठी तो पिंजरा बनवलेला. 3 महिन्याच्या पुढचे किंवा 2.5 महिन्याच्या पुढचे पिल्ल आपण याच्यात सोडतो. तर हे आपल्या घरी तयार झालेली फिमेल आहे. पहा, म्हणजे ती जी एक तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये दाखवतो, पंजाबवरून शेळी आलेली आहे, तर तिची ही फिमेल आहे. पहा, आता सध्या किती महिन्याची ही? आता ही सध्या 9 महिन्याची असेल, 9 ते 10 महिन्याची साधारण. ही तिची कान वगैरे हे पाहू शकता. बिटलचं हेच लक्षणच आहे की त्याचं कान लांब असते, लेंथ मोठी असते. आणि विशेष म्हणजे सर, आता ही तुम्ही सांगितलं 10 महिन्याची, हो, ही तुमची घरचीच आहे? हो. तर सध्या ही गाभण आहे का? नाही. बरं. आता ह्याची एक मिनिमम किंमत कितीला समजा ही जाऊ शकते बरं? आता ही त्या दिवशी म्हणजे एक आले होते आपले सहज पाहण्यासाठी, म्हणले द्यायची का, तर त्यांनी म्हणजे आम्हाला द्यायची तर सेलच करायची नाही, तर त्यांनी एक अंदाजे तिची किंमत त्यांच्या मनाने 71,000 रुपये लावली. जरी 71,000 रुपये तरी ते म्हणजे म्हणले की तुम्ही देणार नाही तेवढ्या किमतीला. म्हणजे मनानेच ते म्हणून पुन्हा परत म्हणले. म्हणलं आपल्याला ती सेलच करायची नाही, पहिली आपण तयार केलेली आहे. एवढा थोडं मित्रांनो पहा, शेतकरी मित्रांनो, बिटलला का मागणी आहे ही जर तुम्ही जर पाठ जर पाहितली तर 10 महिन्याची आहे. मोठ्या शेळीसारखी दिसते. आपल्या गावरांच्या तुलनेमध्ये बिटलला यामुळे मागणी आहे. थोडी पाठीमाग घ्या. तर आपण ही पूर्ण पाठ कशा पद्धतीने आहे, तिची शरीर रचना कशी आपण पाहूया. ही पाठ पहा, एकदा पाठ पाहून घ्या. ही पहा मित्रांनो. आणि विशेष म्हणजे तिचा कलर जर तुम्ही पाहितला तर कलर तिचा ब्लॅक नाहीये, तरी पण एवढी मागणी आहे. कितीला म्हणले सर? 71,000 रुपयाची ही 10 महिन्याची पाठ आहे. का बरं तुम्ही बिटल शेळी पालन का करू नये? त्यासाठी जास्त तरुण वर्ग किंवा शेतकरी वर्ग या बिटल जातीकडे वळालेला आहे.
सर ती एक जी ब्लॅक दिसते त्याचं काय सांगतात? आता ही काय आहे आपली म्हणजे गावरान शेळी गावरान. हा, पण ती आम्ही हवस म्हणून एकच झाली होती आपल्या हा. गावरान शेळीला, हा. कधी ठेवलेली होती, काय अशी त्रास देत नाही काही नाही, तर चला बाबा आहे. गावरान थोडी क्रॉस वाटती. हा नाही म्हणजे बिटल क्रॉस आहे हा, हा. ती, बघा ना तिची तब्येत वगैरे हा, हा. म्हणजे आपण जास्त गावाला जाम दिसते. सांभाळलं तरी पण म्हणजे भारी, पण ही हा. तिच्या मागची आहे. हा हा आणि ही तिच्यापेक्षा ही जवळपास 1.5 वर्षाची असेल, 18 महिन्याची, 18 महिने. आणि ही 10 महिने. आता हे दोन्ही सोबत घ्या बरं. हे पहा फरक बघा गावरांचा. आणि आता मित्रांनो आपण फरक पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण बरेचसे व्हिडिओ पाहतो, पण पूर्ण माहिती आपण त्यामध्ये कशा पद्धतीने केलं, शेड कसं असतं, त्याचं व्यवस्थापन कसं असतं ही माहिती पाहत असतो. पण आज आपण एक युनिक व्हिडिओ पाहतो आहोत. इथं जर तुम्ही बघितलं, ही अलीकडची जी दिसतीये, अलीकडची जी आहे तांबड्या कलरची, ती पूर्णपणे प्युअर बिटल आहे आणि विशेष म्हणजे 10 महिन्याची. आणि ही जी ब्लॅक बघितली तर किती महिन्याची म्हणले सर? ही 18 महिन्याची असेल, 18 महिन्याची क्रॉस. बघा ही क्रॉस अशी आहे. आणि ह्या महिन्यामध्ये फरक जर बघितला तर जवळपास तुम्हाला 8 महिन्याचा फरक दिसतोय. तरी पण ही छोटी दिसते. आणि ही जर बघितली बिटलची, ही पहा बिटलची ही तुम्हाला दिसते, तर ह्याची किंमत सरांनी सांगितली, तुम्हाला आश्चर्य वाटणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना, नवीन जे शेतकरी अशा प्रमाणे फार्म करण्याच्या विचारामध्ये त्यांना आश्चर्य वाटतं. तर सर आता आपल्याकडं हा इकडे तुम्हाला हे दिसतंय एक बोकाड आहे. तर हा जो मेल आहे, तर या मेलची किंमत आणि हे तुम्ही कुठून खरेदी केला होता, कशा पद्धतीने? आता हे 2.5 महिन्याचं पिल्लू आपण खरेदी केलं होतं. हा हा. तर ते हे पिल्लू आपण बारामतीवरून खरेदी केलं. हा. बारामती. हो. बर. किती महिन्याचं खरेदी केलं होतं? 2.5 महिन्याचं पिल्लू घेतलं होतं आपण. 2.5 महिन्याचं. हो. 2.5 महिन्याचं होतं त्यावेळेस त्याची किंमत किती होती? त्यावेळेस त्यांनी 70,000 रुपये आपल्याला हे केली होती, मागणी केली होती. हा हा. हो. 70,000 रुपये. हो. मग तुम्ही किती आणलं होतं? आपण तेवढे म्हणजे तेवढे पैसे त्यांना दिले, तेवढेच दिले. 70,000 आता किती महिन्याचं असं हे समजा? आता हा 12 महिने झाले असतील याला एखाद्या वेळेस, नाही तर एखादा अर्धा महिना कमी असेल, पण 12 महिन्याचा एक साधारण धरू शकता तुम्ही. बरं. आता हा जो मेल आहे कितीला जाऊ शकतो एक अंदाजे? तुम्हाला याला कुणी मागितलंय का, समजा खरेदी करायला आलतं का कोणी? नाही नाही नाही, आपल्याला ते द्यायचं नाही म्हणून त्याची काही किंमत वगैरे नाही, पण त्याचे मालकच म्हणत होते की ते म्हणजे एक तुम्हाला साधारण त्याचे 1.5-2 लाख रुपये भेटून जातील. 1.5 ते 2.5 लाख. हा. घोड्याचीच किंमत झाली जवळपास. 1.5 ते 2.5 लाख रुपये भेटतील त्याचे. पहा शेतकरी मित्रांनो, 1.5 ते 2.5 लाखाचा बिटल जातीचा हा बोकड तुम्ही जर पाहितला, हा मेल जर पाहितला, तर अशा पद्धतीने आहे. आणि ह्याची किंमत 1.5 ते 2 लाखापर्यंत एक अंदाजे जाऊ शकते. पहा कशा पद्धतीने त्याची शरीर रचना आहे. संपूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. संपूर्ण आपण याआधी माहिती पाहतो, फार्म कशा पद्धतीने तयार केले जातात, पण इथली माहिती फार्मवर जशाच तशी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. पहा बिटलचे बरेच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की बिटलला एवढी मागणी नाही, पण हे जे शेतकरी आहेत, शेतकरी विशेष म्हणजे हे सर तलाठी आहेत आणि त्यांनी त्यांच्या शेतामध्ये हे फार्म सुरू केलेलं आहे, कारण ते खोटं सांगणार नाहीत. हे पहा पूर्ण मेल तुम्हाला कसा दिसतो, एकदम आईटदार. तर सर आता आपण दुसऱ्या पलीकडच्या कप्प्याकडे जाऊया. तुमच्याकडं हे जे बनवलेलं आहे कप्पा सिस्टीम, बऱ्याचशा फार्मवरती आपण पाहतो अशा प्रकारे कप्पे बनवलेले असतात. तर हे काय कारण आहे बरं सर, नेमकं इकडं अलग ठेवलंय तुम्ही, मेलला अलग ठेवलंय? ज्या वेळेस आपण त्यांना खुराक वगैरे खायला देतो, खुराक म्हणजे पेंट असेल काय जे आहे ते देतो, त्यावेळेस ते काय होतं की मोठ्या शेळ्या लहान पिलांना मारतात, किंवा हा जर मेल सेपरेट नाही ठेवला तर कमी वयात, आता ही 10 महिन्याची झाली, आता आपल्या इकडे काय आहे की पिल्लू 6 महिन्याचं झालं की लगेच लावायचं किंवा म्हणजे क्रॉस करायचं, पण तसंच चालत नाही. आता मीला पाऊस पडल्याशिवाय क्रॉस करणार नाही, म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी तिची ग्रोथ वगैरे भेटणार नाही आपल्याला जर आपण लवकर क्रॉस केली. आता याला सेपरेट ठेवण्याचं कारण एकच, किंवा शेळ्याला आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा क्रॉस करता येईल. एखाद्या वेळेस आपल्याला क्रॉस नसतंय, हिटवर आली आणि क्रॉस नसतंय करायचं तरी पण तो क्रॉस करू शकतो. त्यासाठी हे नियोजन आहे. म्हणजे कमी वेळामध्ये शेळी क्रॉस नाही झाली पाहिजे. हा, मग पिलांची वाढ वगैरे होणार नाही ना, म्हणजे एकदम तंदुरुस्त पिल्ले होते. हो हो. आता पलीकडे आपण तुमच्या शेळ्या पाहूया, कशा पद्धतीने तुमच्या शेळ्याची व्यवस्थापन केलेलं आहे. मित्रांनो इकडे एकदा शेळ्या पाहून घ्या. इकडे 5 शेळ्या त्यांच्या कशा पद्धतीने जे ठेवण वगैरे आहे, आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओ मधून जशाच तशी त्यांच्याकडून पाहणार आहोत. इथं जर बघितलं, बऱ्याचशा फार्मवरती सिस्टमॅटिक पद्धत केलेली असते, पण कशा पद्धतीने केली असते ती मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. खाली जर तुम्ही बघितलं, अजून एक युनिक प्रकारची गोष्ट आपल्याला पाहायला भेटते व्हिडिओमध्ये. इथं जर बघितलं, आपल्या ज्या बांधकामाला लागणाऱ्या विटा आहेत त्या विटा खाली पूर्णपणे हातरल्या, जसं की आपण आपल्या गच्चीवरती पाहतो एक हे केलेलं असतंय वॉटरप्रूफ, तशा पद्धतीने इथं पूर्ण इटा मांडल्या आहेत. त्याविषयी आधी आपण माहिती पाहूया.
सर काय सांगता आणि ह्या विटाचं तुम्ही जे खाली रचना केली कशामुळे ते विटा टाकलेल्या? आता पहिले सुरुवातीला आपण चालू केलं होतं तेव्हा छोटच होतं. ह्या पहा, हे तुम्हाला दाखवतो. हे पहा, हे आमचं जुनं शेड, हे जे आहे सिमेंटचे पोल, एवढंच पहिलं जुनं शेड होतं. नंतर वाढवत वाढवत इथपर्यंत आणले. आता खाली काय केलेलं होतं, पहिल्यांदा सुरुवातीला मुरुम टाकला होता. हे पहा, हे इथं दिसतोय तुम्हाला, हे मुरुम टाकलेला होता. पण ज्यावेळेस आपण शेळ्या लेंड्या वगैरे झाडतो त्यावेळेस त्या झाडताना पण त्रास व्हायला लागला. आणि परत काय आहे की ज्यावेळेस शेळी म्हणजे लघवी वगैरे करते त्यावेळेस ते काय होतं, एका जागेवर साचून राहतं. तर मग परत ते मग सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या, त्याचं इन्फेक्शन वगैरे होऊ नये यासाठी काय केलं की विटा टाकल्या. म्हणजे असं आम्ही बाहेर फार्मवरती पाहायला गेल्याच्या नंतर आमच्या लक्षात आलं की बाबा विटा का बरं टाकतेत. मग त्या विटा टाकलेल्या पाहिल्या आम्ही त्यावेळेस. हे काय, आणि याचा एक फायदा की हिवाळ्यात हे गरम ऊब पण देते आणि जी लघवी केलेली ती पण शोषून घेते. हे बरोबर आहे, म्हणजे लघवी साचून राहत नाही. आणि झाडण्याला वगैरे तकलीफ येत नाही. तर मित्रांनो, आपण बरेचसे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहितले. त्या व्हिडिओमध्ये आपण फार्मवरती पाहतो कशा पद्धतीने त्यांच्या शेडची रचना असते. कारण आपलं जे मेन उत्पन्न असतं शेळ्या वगैरे, त्यांची तब्येती वगैरे चांगल्या राहावा, त्यांना आजारापासून त्यांचा बचाव व्हावा, त्यासाठी शेतकरी वेगवेगळे जुगाड करत असतात. सरांनी एक युनिक गोष्ट आपल्याला त्यांच्या फार्मवरती पाहायला भेटते की विटा टाकलेल्या. बरेचसे आपण व्हिडिओ पाहितले, त्यामध्ये आपण कोबा पाहितला, एक आपण मुरुम टाकलेला पाहितला, काही ठिकाणी अशी सिमेंटची गच्ची वगैरे केलेली असते. तर तशा पद्धतीने शेड रचना असतात. सर अजून काय सांगताना, आपल्याकडे ज्या शेळ्या आहेत सध्या पलीकडे 2 वेगळ्या शेळ्या ठेवल्यात, त्या 2 वेगळ्या ठेवण्याचं कारण काय? आता ह्या कप्प्यामध्ये 3 शेळ्या वेगळ्या आणि ह्याच्यात 2 वेगळ्या. ह्या काय म्हणजे त्या शेळ्या यांना मारतात. ज्या गरीब शेळ्या आहेत त्यांच्यासाठी हा कप्पा केलेला आहे. म्हणजे हे छोटा कप्पा आहे, जर शेळी वेली तर इथं पिल्लांना वगैरे कॅरी करायला सोपच आहे, उचलण्यासाठी वगैरे त्यासाठी हा कप्पा. आणि इकडे ज्या शेळ्या आहेत ह्या कशा थोड्याशा मोठ्या पण येतात आणि ह्या मारतात आहे. एक कारण म्हणजे ह्या मारण्यामुळे इकडे ठेवलेले. आणि ह्या शेळ्या कसा वेगळंच, म्हणजे यांच्यासाठी वेगळं आणि यांच्यासाठी वेगळं. यांना अटॅच गावरांचा कप्पा पण दिलेला आहे पाठीमागे. अजून एक महत्वाचा प्रश्न सर, काय होतंय, लोकांना शेळी पालन करायचं म्हणलं, सुरुवात करायची, तर प्रश्न असतो, तुम्ही सुरुवातीला सांगितलं की बऱ्याचशा फार्मवरती आम्ही व्हिजिट केली, तिथून पाहून शेळ्या समजा खरेदी केल्या आणि एक शेळीपासून तुम्ही सुरुवात केली. पण तुमच्याकडे आता ज्या शेळ्या आहेत, तर ह्या शेळ्या तुम्ही प्रथम कुठून खरेदी केल्या, त्या मोठ्या शेळ्या? म्हणजे ह्या शेळ्या तसं पाहिलं ना तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे की श्री स्वामी समर्थ गोट फार्म म्हणून आहे शेवगाव, तिथं संतोष तेलोरे म्हणून येते, त्यांच्याकडून 4 शेळ्या त्यांच्याकडून घेतल्या होत्या. बारामतीवरून हे म्हणजे ही पंजाबवरून आलेली आहे, त्यांच्या फार्मवरती आली ती रोहित पानसरे म्हणून येतात, त्यांच्या फार्मवरती आली होती, त्यांच्याकडून ही घेतलेली. कितीला घेतली होती आपण, कितीला खरेदी केलेली ती? आता ही मला पंजाबमध्येच ती 85,000 रुपयाला पडली होती त्यावेळेस. हो, 85,000 रुपयाची शेळी मित्रांनो. पहा, बिटल जातीची, तिचा कलर जर बघितला तांबड्या रंगाचा कलर आहे आणि 85,000ची ही शेळी आहे. गावरांच्या तुलनेमध्ये जवळपास एक 4 ते 5 पटीने तिचा रेट आहे तुम्हाला पाहायला भेटतो. त्यामुळे शेतकरी या बिटल जातीकडे वळत आहेत. कलर मध्ये सर काही फरक पडतो का बरं? ब्लॅक कलरची असेल तर मागणी जास्त, किंवा तांबड्या कलरची? म्हणजे काय चाललेलं आहे, आम्ही बरेच जणांकडून ऐकलंय की बाबा म्हणजे काय होतं की कलरच्या शेळीला जास्त मागणी राहत नाही आणि झेड ब्लॅक म्हणजे पूर्ण ब्लॅक ज्या शेळ्या आहेत त्यांना जास्त मागणी आहे. बरोबर. आपण खरेदी केलीये, तिने पिल्ल पण चांगले दिलेले आहेत. आणि कलर कोणता राहू, जर शेळीला क्वालिटी, तर पिल्ल ज्या शेळीची चांगलं टाकण्याची क्षमता आहे त्या शेळीला काहीच अडचण येत नाही. म्हणजे मागणी जे पैसे भेटायचे तेवढे भेटून जाते. आता ती माझ्याकडे ती तिकडे व्हिडिओ मध्ये ती कोपऱ्यामध्ये आहे, ती लोहा कलरची फिमेल. आता माझ्याकडे तिचं दुसरं वेत आहे ह्या शेळीचं, की आता तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहताय तिचं दुसरं वेत आहे. तिने पहिल्या वेळेस 2 मेल दिले होते, म्हणजे 2 बोकडं दिले होते. आता 1 फिमेल आणि 2 मेल दिलेले. टोटल पूर्ण ब्लॅक कलरची, म्हणजे कलरची शेळीच कलरचे पिल्ले देईल असं काही नाही. ब्लॅक पण कलरचे पिल्ले देऊ शकते. म्हणजे कलरचं काही समजा हे होत नाही? नाही, जेवढं पाहिजे तेवढं म्हणजे उत्पन्न, ते वजन वगैरे ते देणारच आहे. शेतकरी मित्रांनो, आपण ही माहिती यासाठी दाखवतो की वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या फार्मवरती आपल्याला माहिती भेटते. सरांनी सांगितलं ब्लॅक कलरची जर शेळी असेल तर ती तांबड्यासाठी पिल्ले देऊ शकते, किंवा तांबड्या कलरची शेळी ब्लॅक साठी पिल्ले देऊ शकते. तर ही जर तुम्ही जर इथं बघितली तर त्यांची ही शेळी पहा मित्रांनो, वेगळा, तिचा पण थोडा वेगळा कलर आहे, थोडा ब्राऊन दिसतो, लोहा कलरचा म्हणते ते. तर हिने पूर्णपणे ब्लॅक पिल्ले दिलेले आहेत.
सर अजून एक महत्वाचा प्रश्न हा झाला शेळ्याच्या संदर्भामध्ये. इथं तुमचं जे फार्म आहे, फार्मवरती काय होतंय की पूर्ण बंदिस्त तुमचं शेळी पालन आहे. तर पूर्ण बंदिस्त मध्ये चाऱ्याचं व्यवस्थापन कसं आहे आपलं? आता चाऱ्याचं व्यवस्थापन म्हणजे आता काय करतो आम्ही, म्हणजे आपलं चालू करूनच आता किती 1.5 वर्ष झालेले. अजून पण असं एवढं नियोजन नाहीये, पण त्यातून बी बऱ्यापैकी सुधारणा पाहून किंवा थोडस दुसऱ्या फार्मला व्हिजिट देऊन बऱ्यापैकी सुधारणा केलेली. तर काय केलंय आता, मुरघास पण बनवला होता. पावसाळ्यात काय होतं, एक टायमाला कोणत्या ना कोणत्या एका टायमाला आपल्याला वाळ्याला चारा देणं गरजेचं आहे, म्हणजे ह्या शेळी जातीला. तर आम्ही काय करतो, सकाळी गावात येताना मुरघास वगैरे टाकून देतो, नाही तर मग त्याच्यामध्ये मुरघास किंवा कडब्याची कुट्टी टाकून देतो. तर सकाळी कडबा वगैरे मुरघास टाकला, दुपारी म्हणजे गावातून आल्यावर पाणी वगैरे पाजून त्यांना एक टायमाला शिवरीचा पाला, आणि 4 वाजता काय करतो, शेळ्या 1 तास 1.5 तास थोड्याशा मोकळ्या चरण्यासाठी म्हणजे शेळ्या पण सोडतात. हो, 1 तासभर. तर ते आमचा बारका बंधू तुम्हाला सांगत त्याचं कसं काय सुरुवातीपासून चारा व्यवस्थापन वगैरे सगळं माहिती देईल तो थोडक्यात. मग त्याचसोबत बोला. तर शेतकरी मित्रांनो, इथं जर पाहिलं तुम्ही तर ह्या फार्मचं संपूर्ण कामकाज हे सर पाहतात. त्यांना आपण विचारूया इथलं कामकाज कशा पद्धतीने चालतं. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा आपल्या शेतकऱ्यांना. विशाल अजिनाथ नामदेव. बर सर, आता हे जे तुमचं फार्म आहे, सकाळी इथं सुरुवात कशी असते तुमच्या फार्मची? सुरुवात उठलं की सकाळी आधी करड पाजून घेणार. बर. आणि नंतर एकदा वाळलेला चारा म्हणजे मुरघास टाकतात. बर. मुरघास मध्ये वाळलेला चारा जे आहे ते काय असतं? समजा मकाचा मुरघास. मकाचा मुरघास. हो. आता मुरघास बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे कशा पद्धतीने मुरघास असतो. हे जर तुम्ही बघितलं तर मकाचा हा मुरघास बनवलेला आहे. नवीन शेतकऱ्यांसाठी आपण सांगतोय की अशा पद्धतीने वाळलेला सध्या ते मुरघास त्यांच्या शेळ्यांना सकाळी चाऱ्यामध्ये देतात. बर, हा झाला सकाळचा चारा. आणि नंतर तुमच्या शेळ्यांना काय खाद्य दिलं जातं दुपारी? नंतर 11च्या 12च्या दरम्यान नंतर शिवरीचा पाला 1 टाइम. शिवरीचा पाला. हो. बरं, आपल्याकडे शिवरी लागवड केलेली का शेतामध्ये? शिवरी लागवड नाहीये सध्या, पण भरपूर शिवरी आहे. म्हणजे शेतामध्ये तुमच्या बांधाला त्याला भरपूर शिवरी आहे. बघा शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो, शेळी पालन करायचं म्हणलं तर चारा करावा लागतो. तुम्ही चारा जरी नाही केला, तुमच्याकडे जर शेत असन, शेताच्या बांधाला आपल्या सुबाबळ ज्याला म्हणून ओळखलं जातं, त्याला शिवरी म्हणून गावठी भाषेमध्ये ते असतं ना बांधाच्या कडीला, ते जरी तुम्ही ह्या शेळ्यांना दिलं तरी चालतं. बऱ्याच शेतकऱ्यांचा अजून एक गैरसमज आम्हाला कमेंट असतात, बिटल शेळ्या पाळल्या किंवा उस्मानाबादी पाळल्या त्यांना चारा वेगळा द्यावा लागतो. काय अडचण नाही, त्यांच्याकडे बघितलं तुम्ही साधी शिवरी आहे. अजून एक सर, आता ते झालं समजा चाऱ्याचं, तर ह्यांचं पाण्याचं व्यवस्थापन कसं असतं? ह्यांना पाणी कशा प्रकारे दिलं जातं, कुठं ठेवलं जातं? यांना पाणी पण आपण असे ज्या त्या खप्प्यामध्ये सोय केली आहे, याच्यात पाणी टाकतात. पाण्याचा टाइम झालाय. मोकळं आहे समजा सध्या मोकळे, का बरं हे मोकळं ठेवलं तुम्ही? आता सकाळच्या टायमिंगला एकदा पाणी ओतून फ्रेश करतो आपण रोजची रोज. दररोज याला फ्रेश करतो आपण. आणि आता पाणी वाचायचं त्याच्यात, म्हणजे टायमिंगलाच पाणी देतात? टायमिंगलाच, म्हणजे सकाळी पाणी नसतं ठेवलं? नाही, एकदा वाळून द्यायचं. याच्यात काय होतं, कंटिन्यू पाणी साचून साचून शेवळ येते. शेतकरी मित्रांनो, आपण ही खोलवर माहिती यासाठी विचारतोय. बऱ्याच शेतकरी काय करतात, शेळी पालन करतात. मग आता समजा हे झालं पाट्याचं. बऱ्याच ठिकाणी काय असतं, पाण्याचे भांडे ठेवलेले असतात, कायम ठेवलेले असते, त्यामध्ये कायम पाणी असतं, शेवाळ असतं, खराब असतं. त्यांनी सांगितलं इथं शेवाळ तयार होतं, त्यासाठी हे पाट्या स्वच्छ केल्या जातात. आणि ज्या टायमाला त्यांचा पाण्याचा टायमिंग होतो त्या टायमाला यामध्ये पाणी टाकलं जातं. तर ही माहिती परिपूर्ण आपण शेतकऱ्यांना विचारत असतो. सर अजून एक महत्वाचा विषय म्हणजे, तुम्ही आता हे गव्हाणी बनवल्यात, गव्हाणीमध्ये मुरघास सकाळी टाकलेला असतो, शेवऱ्या पण ह्या गव्हाणीमध्येच टाकल्या जातात? गव्हाणीमध्येच सगळं. पिल्लाला फक्त मध्ये बांधतो ते सर, पिल्लांना मध्ये बांधायचं. बरं. शेळ्याला गव्हाणी. बरं, आता हे झालं दुपारचं चाऱ्याचं नियोजन, पाण्याचं नियोजन. बरं, संध्याकाळच्या टायमाला कसं नियोजन असतं यांचं? संध्याकाळी आपण यांना डेली 4-4:30च्या दरम्यान एकदम ऊन कमी झाल्यानंतर सोडतो यांना. बरं, म्हणजे 4च्या नंतर? एक फिरून येतात, पाय मोकळा होतो. डबल आल्यानंतर पाणी पितात डबल, म्हणजे बाहेरून फिरून आणायचे पाय मोकळा होण्यासाठी. म्हणजे अर्धबंदिस्त म्हणायचं तुमचं? हो. म्हणजे सोडायला पाहिजे. एखाद्या वेळेस नाही टाइम भेटला सोडण्यासाठी, तरी पण काहीतरी दुसरं खायला टाकायचं. कडबा जरी टाकला यांना कापून, नाही तर कुट्टी करून, म्हणून गिन्नी गावात आणि मुरघास, हे गिन्नी गावात आणि कडबा जरी टाकला तरी पण यांना चालतंय, खाते ते. बर. आणि तुमच्याकडे खुराक मध्ये शेळ्यांना काय दिलं? खुराक मध्ये यांना सरकी पेंड आणि सोयाबीन. सध्या सोयाबीन ठेवलंय आपण यांना खाण्यासाठी. सोयाबीन म्हणजे पूर्णपणे निघलेली कच्ची सोयाबीन? कच्ची सोयाबीन भिजून चारतो आपण. भिजून चारता? हो. बरं, ते जे भिजायचं आहे तर ते गरम पाण्यामध्ये भिजतात?
गार पाण्यामध्ये, थंड पाण्यात काही अडचण नाही, काही अडचण नाही. बर, आता हे तुम्ही जे खुराक देतात ह्यांना असं प्रमाण ठरलेलं आहे का, असं म्हणजे कसं एवढं प्रमाण काही नाही, पण याच्यात टाकून दिलं तर खात्यात ते, अंदाजे आपल्याला टाकायचं, त्या हिशोबाने टाकायचं, त्यांना पचन अशा हिशोबामध्ये टाकतो आपण. बर बर. आता तुमच्याकडं हे जे शेळ्या आहेत, शेळ्यामधून जे तयार होणार उत्पन्न आपलं मेन म्हणजे पिल्ले, जे बकरा असन किंवा जे पाट असन, त्यांच्यासाठी शेतकरी काय करतात, वेगळ्या प्रकारचा खुराक देतात, काहीतरी एक वजन वाढीसाठी काहीतरी वेगळे टॉनिक वगैरे असतात, तसं काय आहे का तुमच्या पिल्ल्यांना? त्यांना आपण लहान त्यांना फक्त आपण शेंगदाणा पेंड देतो. बर, शेंगदाणा पेंड. बर, दुसरं काही त्याला औषध वगैरे तसं काही नसतं? औषध मग टॉनिक म्हणलं तर प्रोटॉन. बर, द्यावंच लागतं का? द्यायला पाहिजे ते, बरं म्हणताय, तब्येत स्ट्रॉंग राहते त्यांनी. बरं, किती महिन्याच्या पिल्ल्याला द्यावं लागतं ते? ते एक 20 दिवसाच्या नंतर दिलं तर चालतंय. 20 दिवसाच्या नंतर? 20 दिवसाच्या नंतर. बर, एक 20 दिवसापर्यंत ग्राईप वॉटर एक दिलं पाहिजे, दूध पचन होतं त्यांनी. कुठलं म्हणले? ग्राईप वॉटर. बर, शेतकरी मित्रांनो, ही माहिती यासाठी विचारतोय कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या आम्हाला कमेंट असतात, आपण फार्म कशा पद्धतीने बनलो, सुरुवात कशी केली, ही तर माहिती कॉमन झाली, पण त्यांच्या फार्मवरती काय चालतं आणि त्यामधून तुम्हाला काय नवीन घेता येईल हे आपण विचारण्याचा प्रयत्न करत असतो. सर, अजून एक महत्वाचं तुम्ही ते सांगितलं, पण काय होतंय, बऱ्याच शेतकऱ्यांचं गावरान शेळी पालन असन किंवा हे जर जाती नवीन निघल्या शेळ्यांच्या, ते शेळी पालन असन, मरलई होती हो पिल्लांना, असं म्हणजे बऱ्याच जणांना आम्ही ऐकतो शेतकऱ्यांचा, आमचे 4 पिल्ले मेले, आमचे 2 मेले. आपल्या फार्मवरती आणखीन एक पण पिल्लू मेलं नाही, 1.5 वर्षात एक पण पिल्लू मेलं नाही. बर, एक पण नाही. बरं, त्याची सुरुवातीला काळजी कशी घेतली जावी बरं पहिल्या दिवसापासून? आता सध्या थंडीत आपल्या शेळ्या 3 वेल्यात. बर, त्यांना एकदम म्हणजे आता जे छोटे पिल्ले आहेत त्यांना झापाखाली ठेवतो आपण. बर, आणि जे बाकीच्या जे पिंजरा केलेला आहे त्याच्यामध्ये आपण 2 शेळ्याचा बल्ब वरून लावलेला आहे, साईडने पोते बांधलेत. बर, थंडीमुळे त्यांची मर जास्त, थंडीमुळे त्यांना थंडी सहन होत नाही पिलाला. बर, आणि जुलाब होण्यासाठी त्यांना ग्राईप वॉटर द्यायला पाहिजे, पचन होतं दूध, त्याच्यामुळे जुलाब करत नाहीत. बर बर, म्हणजे थंडीमध्ये पिल्लांची काळजी घेणं गरजेचं आहे. बर, आता काय होतं, दुधाचं काहींचं पाजण्याचं प्रमाण जास्त होतं, हो, मग ते कसं नियोजन आहे तुमच्याकडे? दूध 3 ते 4 दिवस तरी एकदम मापात पाजायला पाहिजे. बर, किती टाइम पाजता पिल्लांना? 2 ते 3 टाइम दूध पाजायला पाहिजे. 3 टाइम पाजायला पाहिजे, सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा, पचन होईपर्यंत 3 ते 4 दिवस. बर, शेतकरी मित्रांनो, पहा इथं त्यांनी आपण सांगितल्याप्रमाणे जसं आपण माहिती पाहतोय तशा पद्धतीने त्यांनी आता पाणी ठेवलेलं आहे शेळ्यांना, शेळ्यांचा पाण्याचा टायमिंग झालेला आहे. आता शेळ्या पहा मित्रांनो, अशा म्हणजे सकाळपासून त्यांनी चारा खाल्लेला असतो, चारा खाल्ल्याच्या नंतर बरोबर ते पाणी पितात. काय होतं, आपले शेतकरी मित्र डायरेक्ट नवीन शेळी पालन सुरुवात करते, तर कुठलंही काही नियोजन नसतं, कशा पद्धतीने जसं मनाला वाटत तसं करतात. पण असं जर नियोजन असेल परफेक्ट, त्यांनी सांगितलं की आमच्याकडं आजपर्यंत एकाही पिल्लाची मृत्यू झालेली नाही, एकही पिल्लू मेलेलं नाही. मग काय होतं, शेतकरी आम्हाला कमेंट करतात आमचे पिल्ले मेले, डेंडाळे लागले, हे झालं, याव झालं, त्याव झालं. तर ह्यांच्या पद्धतीने जर तुम्ही शेळी पालन जर करत असताना, पिल्लांची काळजी थंडीच्या दिवसामध्ये झापामध्ये ठेवणं, त्यांना व्यवस्थित झाकून ठेवणं, टायमाच्या टायमाला दूध पाजणं, हे जर तुम्ही फॉलो केले ही पद्धत, तर नक्कीच तुमच्या शेळी पालनामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. सर, अजून एक महत्वाचं, आता तुमच्याकडे एवढ्या मोठ्या शेळ्या आहेत, आता काय होतं, आता सरांनी सांगितलं सुरुवातीला की काही शेळ्या ज्या मारतात त्या बाजूला, ज्या मारित नाहीत ते वेगवेगळ्या बाजूला. आता ब्रीडिंग साठी बी त्यांनी सुरुवातीला अजून एक महत्वाचा मुद्दा सांगितला, ब्रीडिंगचं जे बोकड आहे ते एकदम बाजूला ठेवलेलं असतं, ज्या टायमाला तुम्हाला ब्रीड करायचे समजा त्याच टायमाला ते तुम्ही बाहेर काढता. आणि तुमच्याकडे आता हे जे छोटे मोठे पिल्ले होते ते पिल्ल्यांना वेगळा कप्पा केलाय, वेगळा कप्पा केला. काय होतंय, आपले जे शेतकरी आहेत, जे नवीन शेळी पालन करणार आहेत, त्यांच्या शेळ्या सगळ्या असं एकत्र सोडलेल्या असतात आणि पिल्ले पण त्यातच सोडलेले असतात. तुम्ही का बरं नाही सोडले? काय होतो, आता ही शेळी, त्या शेळीचं पिल्लू जर हिच्या जवळ आलं ते ही मारणार त्याला, मग ते मारलेलं लहान पिल्लू त्याला जर शेळीने चांगलं मारलं जास्तच्या प्रमाणात तर ते मरत नाही तर जुलाब करत. एकदा का लहान पिल्ल्याने जुलाब केले तर ते सुधरत नाही लवकर, त्याच्यामुळे आपण सेपरेट केलं सगळ्याला, त्यासाठी सेपरेट केलं. तर शेतकरी मित्रांनो, हा मुद्दा आपण यासाठी घेतला, जे नवीन सुरुवात करते ते एकत्र करतात, करीनात का तुम्ही 1-2 दिवस म्हणा, महिना म्हणा, पण तुम्ही कायम तशा पद्धतीने शेळी पालन करू नका, अशा पद्धतीने करा जे की तुम्हाला पोर्टेबल होईल. तुम्ही ज्या व्यवसायामध्ये काहीतरी आपल्याला 2 रुपये मिळावे या आशेने केलं ना, मग तुम्ही त्यामध्ये व्यवस्थापन व्यवस्थित केलं पाहिजे. सर, अजून एक महत्वाचं, तुमच्या कोब्याची आपण माहिती पाहिली, शेळ्यांची माहिती पाहिली, कशा पद्धतीने त्यांना खायला तुम्ही देता. अजून एक महत्वाचं सर, ही जी शेळी आहे, समजा शेळीला घ्या पाठीमागं, इथं चाटण वीट ठेवलेली आहे,
ह्या गव्हाणीमध्ये चाटण वीट पडलेली आहे. तुमच्या पूर्ण इथं सध्या बाहेर बांधलेल्या ही जी चाटण आहे तर ह्याचा काय बरं उपयोग होतो तुमच्या शेळी पालनामध्ये? ह्या चाटणचा काय उपयोग होतो? विषय म्हणजे काय आहे, इथं जर बघितलं तर एक अजून दाखवतो सर, इकडे घ्या. इथं शेळी आता ह्याला चाटीत होती, हे आपलं मुद्दा विसरण म्हणून तुम्हाला दाखवलंय. या चाटण विटाचं लई महत्व आहे, बऱ्याचशा फार्मवरती पाहतो आपण. बरं सर सांगा ह्याची माहिती कशा पद्धतीने, काय फायदा होतो याचा? काय म्हणजे ज्या शेळीला व्हिटॅमिनची कमतरता आहे बर ती शेळी त्याला जाऊन चाटते, हा हा यांनी व्हिटॅमिन बरोबर होऊन जाते. बघा मित्रांनो कशा पद्धतीने शेळी ही चाटण वीट जर नसली तुमच्या इथं तर मग काय ह्याचं नुकसान होऊ शकतं आपल्या शेळी? नुकसान म्हणजे शेळ्या कमजोर होऊ शकतात ना, म्हणजे पाणी प्यायला त्यांनी फरक पडतो, म्हणजे चारा खाण्यासाठी पण फरक पडतो. म्हणजे चाटल्याच्या नंतर जास्त प्रमाणामध्ये चारा खाऊ शकते, पाणी व्यवस्थित पिऊ शकते, पाणी व्यवस्थित पिऊ शकते शेळ्या. बघा मित्रांनो कशा पद्धतीने चाटण वीट शेळी चारते. आपण छोट्या मोठ्या गोष्टी पाहतो शेतकऱ्यांच्या फार्मवरती, काय वेगळं केलंय जगापेक्षा वेगळं तुम्हाला काहीतरी पाहिजे म्हणजे पाहिजे ना, तर संपूर्ण आपण माहिती फार्मवरची घेतली पाहिजे. सर अजून एक महत्वाचं, आता तुमच्या फार्मवरती मला स्वच्छता बऱ्यापैकी दिसते, काय होतंय अजून त्यामध्ये सध्या शेळ्यांना आजारी पडण्याचे प्रमाण जास्त वाढलेत. शेळ्या आजारी पडतात, अचानक काहीतरी शेळ्या अशा कुजमटल्यावर दिसतात, तर शेळ्या पण दगावल्यात सध्या शेतकऱ्यांच्या. आम्ही ऐकायला आम्हाला येतं की आमची शेळी आज ह्या पद्धतीने काही खाल्लं नाही, मेली. पण तुमच्याकडे कसं व्यवस्थापन, ह्यांना लस वगैरे कशा पद्धतीने दिली जाते? त्यांना लस म्हणजे आपण एक शेळी, आता ही शेळी आहे, हिचं आता मागं दुखत होतं, ही तिथं उभा राहिली होती, तिथून हल्लीच नाही दिवसभर. लक्षात घेतलं की ही खाई नाही काहीतरी हाय, ताप होते, टेम्परेचर होतं, डॉक्टरांना बोलवलं, सलाईन लावलं, ती बरी झाली. बर, म्हणजे जसं समजा आजारी पडेल तशा पद्धतीने तुम्ही डॉक्टर बोलता का आधी लस वगैरे दिलेली असते? लसीकरण करायला पाहिजे पण आम्ही नाही केलेलं, म्हणजे सुरुवातीला नाही केलेलं. हा, याला लसीकरण करायला पाहिजे. बर बर. आता तुमच्याकडे तुम्ही सांगितलं की आजारी पडल्यानंतर तुम्ही डॉक्टरला बोलत, लसीकरण हे प्रत्येक आजारी पडल्यानंतर पण शेळीची काळजी घेणं गरजेचं आहे. बरं, टायमाला काळजी घेणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे शेळ्या जास्त मारतात. बरं, इमर्जन्सी मध्ये आपल्या फार्मवरती आपण काही औषध उपचारासाठी काही औषध वगैरे आता ठेवलेले आहेत का? हो आहेत ना औषध. आता आपल्याला दाखवायला येतील का तुमच्याकडे जे औषध आहेत ते? हो. बरं घेऊन या बरं याला, ते आपण औषध दाखवू. काय होतं शेतकऱ्यांचा गैरसमज होतो, शेतकऱ्यांना माहिती नसते, आपण ते त्यांच्यासाठी दाखवूया. याला घेऊन या. तर शेतकरी मित्रांनो इथं जर पाहिलं तर त्यांचे काही आपण मोजक्या बॉटल इथं पाहतोय, त्यांच्या फार्मवरती ह्या बॉटल आहेत अवेलेबल. आणि त्यांचं तिकडं म्हणजे जसं आपल्या दवाखान्यामध्ये आपण औषध पाहतो तसं त्यांच्याकडे एक स्पेशल शेळ्यांना ट्रीटमेंट करण्यासाठी एक छोटा कप्पा आहे तिकडं, त्यामध्ये आपण मोजके औषध इथं पाहतोय. सरांना विचारूया कशा पद्धतीने हे औषध उपचार केला जातो. सर माहिती सांगा एकदा. म्हणजे आपलं कसं आहे की आता डॉक्टर प्रत्येक वेळेस डॉक्टर बोलवणं हे काही आपल्याला शक्य होत नाही. बरोबर. त्यासाठी आपण काय करतो की आपलं म्हणजे सुरुवातीला काय करतो, शेळी समज आता एखादी साईडला उभी आहे, कुचामले म्हणजे थोडक्यात एखादी साईडला उभी राहिली तर का बरं उभी आहे काय, तर डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की म्हणजे टेम्परेचर चेक करायचं. त्यासाठी आपण थर्मोमीटर आणलेले, आपण थर्मोमीटरनी टेम्परेचर चेक करतो. प्रत्येक शेतकऱ्यांना पशुपालकाला जमलं पाहिजे. हो, आता हे थर्मोमीटरनी टेम्परेचर चेक करणं किंवा ताप चेक करणं हे काही अवघड नाही. ते ताप आपल्याला ते थर्मोमीटर 200-250 रुपयाला येतं, ते घ्यायचं, ते थोडस ताप वगैरे चेक करायची. मग डॉक्टरांना सांगितलेल्या नंतर किंवा आपल्याला लक्षात येतच किंवा आपण सरळ आता सगळे काय करतो, अँड्रॉइड फोन तर वापरतो, गुगलवर सर्च करायचं की शेळीला एवढं टेम्परेचर काय दिलं पाहिजे, त्यासाठी लगेच औषध सांगते. आणि प्रत्येक गावात आता मेडिकल चालू झाले ते, तर मेडिकल वरती काय होतं, आपण त्या मेडिकल वरती जाऊन ते औषध घेऊ शकतो. त्यासाठी आम्ही प्रायमरी ट्रीटमेंट म्हणजे होता होईल तेवढं आपल्या फार्मवरतीच आपण इंजेक्शन देण्याचा किंवा ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करतो. आता काय म्हणजे त्याला पण म्हणजे आमच्या बंधूला इंजेक्शन द्यायचं वगैरे आम्ही सगळं शिकवलेलं आहे. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता ह्या शेळीला म्हणजे ही शेळी हे पहा, ही शेळी हिला दूध भरपूर प्रमाणात दूध आहे. आता हे शेळीची कास वगैरे पहा, ही आता 3.5 महिन्याची गाभण आहे सध्या. हा, तर आता ह्या शेळीला काय झालं होतं, तर म्हणजे ह्याच्यामध्ये अल्फा उतरला होता, म्हणजे ही कास पूर्ण सुजली होती. हा, तर ह्या कासेमध्ये काय झालं होतं, खराब पाणी साचलं होतं. तर मी त्याचा पूर्ण व्हिडिओ काढला, म्हणजे यांनी मला व्हिडिओ पाठवल्याच्या नंतर मी तो व्हिडिओ डॉक्टरांना पाठवला. डॉक्टर केसकर म्हणून आहेत बारामतीचे, त्यांना तो व्हिडिओ पाठवला. त्या व्हिडिओवरती त्यांनी ह्या तुम्ही म्हणले हे औषध कशाचे, तर हे कासेच्या सूज वगैरे झाल्याच्या नंतर जे इन्फेक्शन वगैरे, आम्ही काय केलं, सुईनं त्या कासेमधलं पाणी काढलं, टोचून पाणी बाहेर काढलं. जिथं जिथं आपला म्हणजे बोटाने दाबल्यावर जिथं थोडस ते असं तसंच बोट दिसतंय, ते कासेने आम्ही पाणी त्याचं बाहेर काढलं. त्या कासेला इन्फेक्शन होऊ नये यासाठी आम्ही हे इंजेक्शन वापरले.
आणि हे इंजेक्शन दिल्याच्या नंतर तिला तेवढा आराम घडला. आता यासाठी आता हे 3 दिवस ट्रीटमेंट द्यायची, यासाठी डॉक्टरांना बोलवणं काय सर्वसाधारण लोकांना किंवा आपल्यालाही परवडणार नाही. त्यासाठी आम्ही याला पूर्ण म्हणजे जेवढी प्रायमरी ट्रीटमेंट जमल तेवढी याला आम्ही शिकवलेली आहे. म्हणजे तुम्ही घरगुती उपचार हो, म्हणजे डॉक्टर सांगते तर तसं इंजेक्शन आम्ही देतो, त्यांना काही अडचण येत नाही. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं आपण यासाठी हा थोडा वेगळा प्रश्न विचारला त्यांना, हे शेतकऱ्यांना माहित नसतं, जे छोटेखानी आजार असतात शेळ्यांना हे आपल्याला जमले पाहिजे. आपण शेळी पालन करतोय ना, मग आपल्याला प्रत्येक वेळेस डॉक्टर अवेलेबल होणं शक्य नाही, आणि छोटे मोठे जर आजार असतात तुम्ही घरची घरी ते म्हणजे त्याचं निराकरण करू शकता. त्यांनी सांगितलं आता हे प्रत्येक पशुपालकांना हे प्रश्न भेडसावत असतो. त्याची कास सुजली होती, कास कशा पद्धतीने सुजली होती त्यांच्याकडे काही फुटेज आहेत, आपण ते पाहूया. तर ही जी कास सुजली त्याला त्याचं पाणी बाहेर काढलं आणि हे औषध उपचार त्यांनी घरी केले आणि या शेळीचा त्यापासून बचाव केला. आपण ही माहिती यासाठी पाहतोय की तुम्ही बी अशा गोष्टी शिका, तुम्हाला तुमच्या घरी तुमच्या फार्मवरती अशी औषधं ठेवा, तुम्हाला ह्यामधून कशा पद्धतीने उपचार करायचा डॉक्टर तुम्हाला सुरुवातीला सांगते, त्या पद्धतीने तुम्ही करा, नंतर तुम्ही शिकून जातात. तर अजून एक महत्त्वाचं सर, तुम्ही आता हे सांगितलं, आपण तुमच्या फार्मची माहिती पाहत होतो, कशा पद्धतीने चारा व्यवस्थापन, तुमच्याकडं जे चारा लागवड केलाय शेतामध्ये काही आहे का? समजा शेळ्यांना 2 किलो मेथी घास वगैरे टाकलेला आहे, आणि आपलं शेतच काय आहे की ओढ्याच्या कडीने आलेलं आहे, त्याच्यामुळं शिवरी उगलेली आहे. आणि आता काय करायचं, आपल्याला तुती लागवड करणार आहे, 10-15 गुंठे तर तुती लागवड करायची. कारण का, तुती लागवड केल्यामुळे पिल्लांना जरी दूध नसलं तरी पण तुती खाल्ल्याच्या नंतर पिल्लाची वजन वाढ, त्याच्यानंतर पिल्ल निरोगी वगैरे राहतात आणि बऱ्यापैकी म्हणजे बरं म्हणता येते चारा. म्हणजे आपल्याकडे फक्त मेथी घास आहे, मेथी घास आहे आणि बाकी चारा आहेच, म्हणजे आपण कडबा पण ठेवलेला आहे, त्याच्यानंतर त्याच्यानंतर मुरघास पण बनवलेला आहे, मका पण राहती. म्हणजे चाऱ्याचा काही अडचणीत नाही, कारण का 4 वाजता जर यांना सोडलं तर एवढी शांत जात आहे, फक्त खाण्यावर लक्ष देते. तसं गावरांचं काय राहतं, हे झाड झालं की पुढचं झालं की ते, म्हणजे यांना काय, तुम्ही लिंबाचा पाला जरी टाकला तरी पण खातात. शेळी ही म्हणजे 12 वनस्पती खाणारी जात आहे, म्हणजे कुठल्याही वनस्पती शेळी खाती टाकलं तर. पण काय होतंय, जे फार्मवरती शेळ्या असतात त्यांना ठराविक चारे दिली जाते. आपण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, आमच्याकडे समजा काही लोक काय सांगतात, आमच्याकडे तुती आहे, मेथी आहे, आमच्याकडं मुरघास बनवलेला आहे, म्हणजे असं मोजकच. तुम्ही सांगितलं की आम्ही बाहेर पण सोडतो यांना, हे शेळ्यांना बाहेर सोडलं तर म्हणजे आपल्या वातावरणामध्ये सट होतात. आता ही प्रामुख्याने बिट्टल ही जात कुठली आहे, पंजाब. आपण काय म्हणतो की बंदिस्त किंवा यांना बिट्टलच्या मोकळ्या चरत नाही. मी आता एक व्हिडिओ पाहिलेला आहे, पंजाबच्या शेळ्या तंदुरुस्त निरोगी कशामुळे राहतात हे लक्षात घ्या. आपण काय म्हणतो की आपल्या पहिल्यांदा लिंबारा होता पहा, लिंबारा म्हणजे लक्षात तुमच्या लिंबारा आणि त्यांच्या शेताच्या कडेनं फक्त लिंबारा आणि कडुलिंबाचे झाडं लावलेली, हे दुसरं काही देत नाही त्यांना. त्या शेळ्या तंदुरुस्त आणि सगळ्यात मोठ्या शरीराने काय तर फक्त त्या कडुलिंबाचे भरपूर काही गुणधर्म आहेत. आता ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, बरोबर, शेतकऱ्यांना माहिती. तर यांना दुसरं काही नसलं तरी कडुलिंबाचा पाला जरी दिला तरी पण ह्या खाऊ शकतात. चरायला तर यांच्या इतकं शांत जात कोणतीच नाही. चरल्याच्या नंतर 1 तास चरल्या, 2 तास चरल्याच्या नंतर मनाने वर निघतात. असं आहे का? हो, बिलकुल असा तकलीफ देत नाही. शेतकरी मित्रांनो, आपली जुनी पद्धत, आपले जुने शेतकरी घरी एक शेळी पाळायची. आपल्या आज बी काही घरी एक शेळ्या तुम्हाला दिसतात. तर आपल्याकडं जे म्हणजे कडुलिंबाचं झाड वेगळं आणि काय म्हणते त्याला, लिंबारा वेगळा. लिंबारा ही जात आता सध्या जवळपास नाही, आपल्या इकडे पाहायलाच भेटत नाही, पूर्णपणे लुप्त झालेली जात आहे लिंबारा. त्यांनी सांगितलं की पंजाबचे शेतकरी त्या शेळ्यांना लिंबारा देतात, त्यामुळे ती शेळी तंदुरुस्त राहते. आणि ही जे शेळी पालन आहे बिटल, हे तुम्ही मुक्त संचारमध्ये पण करू शकता, किंवा तुम्ही बाहेर असं आपण जे गावरान शेळ्या फिरून चारतो तशा पद्धतीने ह्यांना जर बाहेर तुम्ही नेलं तर आपल्या वातावरणामध्ये पूर्णपणे ही सट होणारी जात आहे. आपण सुरुवातीपासून माहिती पाहतोय, त्या सरांनी सांगितलं सुरुवातीला की आमच्याकडं आजपर्यंत आमच्या फार्मवरती एकाही म्हणजे शेळ्यांना जे पिल्ले तयार होतात त्या पिल्ल्याची मर नाही. तर सर आम्हाला सांगा, आता काय होतंय, आपण बरेचसे शेळी पालन पाहतो, शेळी पालनामध्ये मी ऐकलंय की जी बिटल जात आहे जास्त प्रमाणामध्ये दूध देते, ते खरंय का? बरं, हो, बरं, सगळ्यात जास्त दूध आहे बिट्टलला. बरं, किती मिनिमम किती दूध निघतं बरं? तुम्ही काढून बघितलंय का आजपर्यंत? आता काढत तर नाही, पण आपण ते जे पिल्ल आहेत तिचे एक पिल्लू जर झालं तर ते एका पिल्लाला दूध सरत नाही. 2 पिल्ले जर झाले तर ते त्यांना दूध पचन होते, ते पिते. बरं, दूध जास्त आहे, सगळ्यात जास्त दूध बिट्टलला आहे. सगळ्यात जास्त आहे, पण असं तुम्ही काढून बघितलंय का? असं 1 लिटर, अर्धा लिटर? आता काढलेलं आहे आपण. हे शिळी ती दिसते तांबडी शिळी, तिचं दूध काढलेलं आहे, तर 3-3.5 लिटर दूध दिलं ते. 3.5 लिटर? हो मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, ही जी तांबडी शेळी दिसते तुम्हाला, तर काही जे आपल्या गावरान म्हशीत ना,
त्या 3 लिटर दूध देतात. तर ही शेळी बघा 3.5 लिटर दूध देणारी ही शेळी जात आहे, बिटल जात, पहिला रू. विशेष म्हणजे पहिला रू जात आहे. पहिल्या वेतामध्ये 3 ते 3.5 लिटर ही दूध देते. नंतर वाढू शकतं नंतर वाढू शकते. आता डबल दुसऱ्या आता मित्रांनो ही ब्लॅक शेळी पहा. ही जर हाईट जर तुम्ही बघितली तर आपल्या जवळपास कमराला लागते. किती महिन्याची शेळी म्हणली ही? किती एक अंदाजे किती असू शकते? 1 वर्ष, 1.5 वर्ष? 1.5 वर्षाच्या पुढेच असेल. बर, 1.5 वर्षाच्या जवळपासची शेळी बघा मित्रांनो. ह्याची जर तुम्ही पूर्णपणे जर बघितली ना, ह्याची शरीर रचना कशा पद्धतीने एकदम जाम शेळी, तर ही बिटल जात अशा पद्धतीने असते आणि ह्याला मागणी यामुळे. सर अजून एक महत्वाचं, बिटल जात दूध देते जास्त प्रमाणामध्ये, पण मिनिमम हिचं जे वेत आहे तुम्हाला माहिती का किती वर्षापर्यंत हे म्हणजे आपल्याकडे फार्मवरती आपण ठेवू शकतो बा? किती वर्ष समजा एक सरासरी? तरी आपण याला बरेच दिवस ठेवू शकतो. आपण शेळी तर म्हातारपणापर्यंत येतच राहते. 4-5 वेत चांगले करू शकतो आपण एका शेळीची. जवळपास एक 4 ते 5 वर्षापर्यंत नंतर आपण विक्री केली तरी चालतंय. बर, अजून एक महत्वाचं सर, आता काय होतंय आपल्या गावरान शेळ्यांना आपण पाहतोय सध्या थंडीच्या दिवसामध्ये काय होतंय, अंगावरती पिसा, गोचड जास्त प्रमाणामध्ये असतात. तर ह्या शेळ्यांना तसं आहे का? बरं काही यांना पण आहे ना गोचड, पीस बर जास्त आहे. यांना आपण काय करतो, एक महिन्याला जवळून दाखवा या इकडे, बोलत राहा तुम्ही. महिन्याला एका महिन्याला बरोबर हा. खाली चुना, जे आपले फकी नसते का आपले मार्कआउट करायला, ते चुना आणि BSC पावडर मिक्स करून शेड मध्ये पूर्ण टाकून घेतो. बर, पूर्ण शेड मध्ये टाकून घेतो. बर, बोलत राहा तुम्ही, बोलत राहा. म्हणजे गोचिड, पीस, हा, वाफ हे काहीच होत नाही. शेतकरी मित्रांनो, आता आपण यासाठी प्रश्न करतोय कारण त्यांना काही दिसणार नाही, गोचिड नाही, पीस नाही, बघा जवळ काही तुम्हाला त्यांच्या शरीरावरती काही दिसत नाही. कशा पद्धतीने आतमध्ये बघा एकदम त्वचा एकदम भारी आहे. तर हे यासाठी विचारलं कारण तुम्ही शेळी पालन किती शेळ्या पाळता ह्याला महत्व नाही, तुम्ही कशा पद्धतीने त्यांचं व्यवस्थापन ठेवलेलं आहे. आता ह्या भायाच्या इथं जर तुम्ही बघितल्या लहान मोठे 25 ते 30 समजा लहान पिल्ले जर धरले, मोठ्या शेळ्या धरल्या तर एक मिनिमम 25 शेळ्या असतात. पण ह्याची जर आता शेळी आपण पाहिली यासाठी की ह्याच्यावरती त्यांनी सांगितले की कसल्या प्रकारचे पिसा वगैरे नाहीत. तर त्याचं कारण काय म्हणले तुम्ही? साईडने काय टाकता? आपण साईडने नाही, पूर्ण शेड मध्ये BSC पावडर आणि चुना मिक्स करून टाकायचा, मिक्स करायचा, पूर्ण खाली टाकून द्यायचं. बरं, ते किती दिवसाला टाकायचा? महिन्याला कंटिन्यू तुमच्या शेडमध्ये तशा पद्धतीने तुम्ही करता. यांना दिसायला लागली कुठं पीस, गोचिड, झाडून काढायचं, टाकून द्यायचं. बर, आता काय होतंय गावरान शेळ्यांना आपल्या इकडे मेडिकलवर रक्षक पावडर भेटती, अशी सगळीकडे गोष्टी. तुम्ही रक्षक यूज करता? आपण नाही, रक्षक पावडर यूज करतच नाही. खाली जर टाकलं ना तर आपल्याला अडचण येतच नाही, प्रॉब्लेम येतच नाही. त्याच्यामुळे आपण रक्षक पावडर वगैरे काही युज करत नाही. बरं, आता ते तुम्ही जे फक्की आणि काय म्हणले चुना आणि BSC पावडर, बरं, ती जर शेळ्यांनी समजा चाटली वगैरे काही प्रॉब्लेम? चाटतच नाही शेळ्या. खाली टाकल्यानंतर चाटली तरी पण काही प्रॉब्लेम येत नाही, पण खाली चाटतच नाहीत कारण खाली एकदम हे राहतं, लेंड ते पडले राहते, त्याच्यामुळे शेळी चाटत नाहीत. बरं, असे साईडने राऊंड हाणायचं अशी शिपाई पूर्ण मध्ये पूर्ण ह्याच्यावर टाकायचे, पांढरं दिसलं पाहिजे. बघा शेतकरी मित्रांनो, आपण ही माहिती यासाठी पाहतोय खोलवर कशा पद्धतीने त्यांच्या फार्मवरती हे शेळ्यांचं व्यवस्थापन असतं. सर अजून एक महत्वाचं, तुमच्याकडे आता एवढ्या मोठ्या तुम्ही शेळ्या तयार केल्यात, आता तुमचं भविष्यामध्ये प्लॅनिंग मोठं असणार आहे. आता शेडची रचना छोटी खाणी आहे. बर, आता तुम्ही हे शेळ्या तयार केल्या, ह्यापासून निघणार मेन उत्पन्न आपण ज्यासाठी आपण शेळी पालन करतोय ते म्हणजे आपलं जे बोकड असतं, बोकड किंवा पाट. आता आपण गावरान शेळ्यांची जर बोकडं बघितली सरासरी 7,000च्या पुढे त्याच्या किमती येतात. तुमच्याकडे एक 4 महिन्याचं बकरं जे आता झालेलं तुमच्याकडे जे असेल तर त्याची किंमत किती तुम्हाला सांगता येईल का? किती प्रकारे विकता तुम्ही? आपण आता एक 5 महिन्याचा मेल विकलेला आहे, 40,000 रुपयाला विकला. 40,000ला? हो, 5 महिन्याचा मेल. बघा शेतकरी मित्रांनो, एक आश्चर्य आहे का नाही? तुमचे 4 बोकडं, गावरान जातीचे 4 बकरे आणि त्यांचा बिटल जातीचा एकच बोकड म्हणजे एक मेल कितीला? 40,000. 40,000ला विकतोय. बरं, तुम्ही 10 शेळ्या केल्या, ह्या 10 शेळ्याचा जर तुमचा विचार करा ना, तुम्ही एक शेळी मिनिमम 2 तर पिल्ले कधी बी देणार आहे, कंपल्सरी 2 पिल्ले देणार आहे. बघा तुमचे 10 शेळ्याचे किती व्हायला लागले वर्षातून? 2 म्हणजे 14 महिन्यातून 2दा शेळी येते. बघा तुमचे 2 जरी पिल्ले धरले तर किती व्हायला लागले? 14 महिन्याचे सुरुवातीचे 20 आणि नंतर 20 म्हणजे 40. जरी तुम्ही 10 जरी सोडले 30 पिल्ले व्हायले. 40,000 धरा तुम्ही 30 पिल्ल्याचे पैसे किती व्हायले? 4 लाख रुपये व्हायले मित्रांनो तुमचे. मग तुम्ही 10 पासून जरी सुरुवात केली तरी तुम्हाला हे परवडतं. एक मिनिमम गणित आपण त्यांच्या फार्मवर तर सांगतोय, 10 शेळ्यांचं गणित म्हणजे तुम्ही 10 लाखाच्या पुढे कधी बी या बिटल मधून वर्षाला उत्पन्न कमवू शकता. बरोबर आहे का नाही?
बरं आता तुमच्याकडे तुम्ही सांगितलं एक बिटल मेलचं, बरं फिमेलचं कसं आहे, विक्री वगैरे केलंय का तुम्ही? फिमेल पण विकली आपण एक. बरं कितीला त्याचं? ती फिमेल थोडी कच्ची होती आणि 3 महिन्याची होती. ती 22,000ला विकली. म्हणजे त्याची अर्धी किंमत समजा. हो. म्हणजे जास्त करून बोकडाला मागणी म्हणायचं यामध्ये. बर आता तुम्ही जी विकलेलं आहे ते कटिंग मार्केटला विकता का? कटिंगला नाही, याला मार्केट जास्त ह्याच्यासाठी म्हणजे ब्रीड साठी, ब्रीडिंगसाठी, क्रॉसिंग साठी, यासाठी समजा शेतकरी घेऊन जातात. हो. बर आता ह्याचं जे विक्री व्यवस्थापन तुम्ही सांगितलं, बरं तुमचं फार्म तर रोड पासून आतमध्ये 1.5-2 किलोमीटर आहे. मग कसं तुमच्याकडं म्हणजे तुम्ही बाहेर घेऊन जाता ह्याला काही इथं व्यापारी नाही? आपण इन्स्टाच्या माध्यमातून, इन्स्टाला जर व्हिडिओ पोस्ट केला तर त्याच्या माध्यमातून येते तिथं न्यायला. बर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जे सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे हे भैयाकडून शिकायचं. इन्स्टाला त्यांनी रील टाकली, इन्स्टाला टाकलं की आमच्याकडे मेल विक्री आहे, फिमेल विक्री आहे. इन्स्टावर तुम्हाला महाराष्ट्र भारतातून कुठं नाही, ज्याला गरज आहे ना ते 100% तुमच्या फार्मवर येते. त्यामुळं आपल्या फार्मचे मालक आपण व्हा, आपल्या फार्मची जाहिरात तुम्ही स्वतः करा. आपण शेतकऱ्यांना ही माहिती यासाठी सांगत असतो, आपण सध्या डोंगर पट्ट्यामध्ये, डोंगराच्या कुशीमध्ये यांचं फार्म आहे, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न यासाठी करतो की त्यांच्या फार्मवरती कशा पद्धतीने नियोजन चालतं. इन्स्टावर आपण सगळी माहिती टाकू शकत नाही, त्यासाठी आपलं युट्यूब चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ आपण शेळी पालन असेल, कुक्कुट पालन असेल, गाय पालन असेल, म्हैस पालन किंवा शेतकऱ्यांच्या इतर यशोगाथा कशा पद्धतीने चालतं ते व्हिडिओ तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा. सर अजून एक महत्वाचं, आता तुमच्याकडे ही जी शेळी आहे, आता तुम्ही शेळी तुमच्याकडं ज्यावेळेस म्हणजे यायला होईल, म्हणजे जन्म पिल्लाला देणार आहे, त्यावेळेस काय होतं, शेतकऱ्यांना बऱ्याचशा अडचणी येतात. पिल्ल जन्मतानी पिल्लू आतमध्ये फिरणं पोटामध्ये, किंवा लवकर पिल्लू एक झाल्याच्या नंतर दुसरं पिल्लू यायला थोडा वेळ लागतो. तशा काही तुमच्या फार्मवरती अडचणी आल्यात का? बरं नाही, आणखीन तर नाही आली, म्हणजे अडचण नाही आली आपल्याला. बरं हे शेळीचं काय, शेळी मोठी आहे, ताकद जास्त आहे, त्याच्यामुळे शेळीला जास्त करून तशी काय म्हणजे त्रास होत नाही. बरं आता तुमची बारीक शेळी राहते, तिला तशी तकलीफ येते. बरं आता काय होतंय, आपल्या गावरान शेळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर शेळी गाबडली म्हणून एक आपल्याकडे म्हणतात, आपल्या गावरान भाषेमध्ये आमची शेळी गाबडली. बरं तसं ह्यामध्ये शेळ्यामध्ये आहे का गाबडण्याचं? याला पण नाही, आणखीन तरी नाही. आपण पाणी ते टाइमिंग टाकता येईल, ताण लागली हे जाऊन इथं लगेच पाणी पिऊ शकते. आपण जर त्यांना टाइम टू टाइम सगळं दिलं तर नाही ना, तसा प्रॉब्लेम येत नाही. बरं गावरानला बी येऊ शकत नाही आणि याला पण येऊ शकत नाही. काळजी घेणं गरजेचं आहे. बरं कॅमेरामॅन थोडं अलीकडे या. आता अजून एक महत्वाचा विषय आहे, आपण बाहेर जाऊया. तुमचं हे जे आहे तर इथं कशा पद्धतीने पाठीमागे चालू राहू द्या व्हिडिओ, या तुम्ही बाहेर लावा. शेतकरी मित्रांनो पाठीमागे जा. शेतकरी मित्रांनो, इथं जर तुम्ही त्याची गव्हाण बघितली तर या गव्हाणीमध्ये आता इथं एक युनिक गोष्ट मला एक पाहायला भेटते. आपण संपूर्ण फार्मवरती कशा पद्धतीने चालतं हे यासाठी दाखवतो की तुम्हाला एक नवीन आयडिया भेटावी. इथं जर बघितलं तुम्ही तर ही जी आहे हे टप आहे, हे टप तुम्ही बाहेर घेऊन ह्याला स्वच्छ सध्या करू शकता आणि इथं पुन्हा नंतर अशा पद्धतीने ठेवू शकता. ही गव्हाण ह्या पूर्ण त्यांचं जे कप्पा आहे त्या कप्प्यालाच अटॅच केलेली आहे. इकडे जर बघितलं तर इकडे पण तशाच पद्धतीने ही अटॅच केलेली आहे आणि यामध्ये ते चारा टाकतात. बरं सर, आता तुम्ही ही जी गव्हाण बनवली ही आयडिया तुम्हाला कशी सुचली? बरं कशा पद्धतीने? आपण फार्मवरतीच बघितलेलं आहे. बरं कुठल्या? तिकडं तेलवरे साहेबाचं फार्म आहे, तिकडं. तर शेतकरी मित्रांनो, फार्मवरती यासाठी व्हिजिट द्यावा लागते की तुम्हाला तुमच्या फार्मवरती काय वेगळं करता येईल. त्यासाठी तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला शेळी पालन करायचंय, तुमच्या डोक्यामध्ये आयडिया आली, तुम्हाला वाटतं आता शेळी पालन सुरुवात करायची, आधी तुम्ही फार्मला व्हिजिट करा आणि नंतरच शेळी पालन मध्ये उतरा. तर अजून एक महत्वाचं सर, आता झाप ही कन्सेप्ट अशी आहे की आपण जुन्या पद्धतीमध्ये जुने जे शेळी पालन करीत होते, आपल्या घरी एक शेळी असायची, तिथं झाप असायचा. फार्मवरती मला झाप कुठंच असा बघायला भेटला नाही. बरेचशा फार्मवरती व्हिजिट करतो, उगं मोजकं काहीतरी फार्म आहेत गावरान शेळ्याचे, तिथं झाप असतोय आणि तुमचं बिटलचं आहे, तुमच्याकडे झाप आहे. या झापाचं काय कन्सेप्ट आहे? ह्याचं कारण म्हणजे आता सध्या थंडी, झापाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण सध्या थंडी जास्त आहे ना, थंडीमुळे जे लहान पिल्लं येतात त्यांना थंडी सहन होत नाही. आपल्याला होत नाही, तिथं लहानच आहेत, त्यांच्यासाठी आपण झापाचं हे नियोजन केलेलं आहे. बघा मित्रांनो, असं खाली पोत टाकलेलं आहे आणि त्या खाली हे पिल्ले किती महिन्याचे पिल्ले? ते महिन्याचे नाही, हे 3 दिवसाचे पिल्ले. दाखवा. बघा मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, हे पहा,
किती दिवसाचे? 3 दिवसाचे बिटल जातीचे पिल्ले हे जर बघितले तर असे गुबगुबीत आणि एवढ्या प्रमाणे वजन आहे यांचं, एवढे जड लागतात ना, तर असं असतं बघा. कानाची लेंथ वगैरे तुम्ही बघितलीये, पण असं पिल्लू आहे. हे जर पिल्लू बघितलं फक्त 3 दिवसाचं पिल्लू आहे. मग बिटलला ह्यामुळेच मागणी ना. आपण पिल्लू जर बघितलं तर एवढं गुबगुबीत आहे. अजून हे 3 महिन्याच्या नंतर पिल्लू केवढं दिसेल तुम्हाला. आणि हे झापाची सिस्टीम असं तुम्ही जर केलं ना तर पिल्लांना एक ऊब भेटते. अशा पद्धतीने तुमच्या फार्मवरती केवढं मोठं जरी फार्म असलं तर असं झाप पाहिजेच. लहान पिल्लासाठी 8 दिवसासाठी तरी झाप पाहिजे. आणि तिकडे बघा मित्रांनो, तिकडे दाखवा एकदा कशा पद्धतीने त्याने त्यांच्या शेळ्यांना जी पिल्ले आहेत किंवा ज्या मोठी शिळी ही जर तुम्ही बघितली तर जवळपास आपण सुरुवातीला यांच्या ह्या कप्प्यामध्ये आलो होतो. या सर इकडे दाखवा, माझ्याकडे नका दाखवा. हे जे आहे ना, हे बघा अशा पद्धतीने मोठ्या शेळ्याला पण त्याने असा चारा बांधलेला आहे. हा चारा जर तुम्ही असा बांधला ना तर शेळ्यांना व्यवस्थित खाता येतो आणि पूर्णपणे हा चारा शेळ्या संपवतात. गव्हाणीमध्ये तर आपण पाहतो, पण असं तुम्ही तुमच्या पिल्लाला किंवा ज्या पाट्या आहेत त्यांना अशा पद्धतीने चारा बांधला पाहिजे. तर अजून एक महत्वाचं, आता तुम्ही हे जे फार्म आहे काय होतंय, हायटेक फार्म बनवलेले सध्या शेतकऱ्यांनी किंवा नवीन तरुण आहेत ज्यांना शेळी पालन करायचंय, ते सुरुवातीला काय करतात, हे मोठं टोळे जंग फार्म बनवतात. तुम्ही शेळ्या एवढ्या महागाच्या आणल्या पण तुमचं फार्म एकदम साध्या पद्धतीने का बरं? आपलं कारण म्हणजे काय, आपल्याला एक मोठं शेड नाही आधी करायचंय, आपल्याला प्राणी वाढवायचे. हा हा. ज्यावेळेस आपले प्राणी वाढते हा हा, त्यावेळेस फार्म वाढण्यात मजा आहे. बर. आधी शेड मोठं करायचं, पैसे शेड मध्ये घालायचे हा हा, आणि मग प्राणी घेण्यासाठी पैसे कुठून येणार. हा हा, त्यासाठी आपण आधी प्राणी खरेदी केलेत हा हा. आणि आता शेड आणखीन तरी याच्यात भागतंय सध्या. हा, तुम्ही सांगितलं की शेड सुरुवातीला ज्यांना शेळी पालन करायचंय त्यांनी शेडवर खर्च जास्त करायला नाही पाहिजे, त्यांच्या जे प्राण्यावर खर्च करा, प्राण्यावर करायला पाहिजे. आणि नंतर उत्पन्न वाढल्याच्या नंतर उत्पन्न वाढल्यानंतर शेड करायचे तेवढं करा, बर. तर आधी प्राणी करा. आता हा प्रश्न तुम्हाला विचारला नाही पाहिजे पण तरी विचारतो, तुम्ही हे छोटे खाणी शेड केलेलं आहे, बरं ह्याला मिनिमम सुरुवातीला खर्च किती एक आलाय का अंदाजे? आपल्याला खर्च म्हणजे आपण एक खाटे आपसून सगळं नाही केलं. आपल्या आधी गावरान शेळ्या होत्या, हा हा थोडं होतं इथं, हा हा, नंतर आपण बिट्टल मध्ये चालू केलं, हा हा. मग आपण थोडं 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 वाढत वाढत एक खाटे आपण खर्च नाही केला. सुरुवातीला खर्चच नाही केला. सुरुवातीला आपण आधी तर आपलं घरगुतीच आपलं मेडी बिडी राहून केलं, हा हा. नंतर थोडं थोडं वाढवलंय. नाही हेच असतंय मेन, सुरुवातीला तुमच्याकडे जे शेड आहे ना त्या शेड मध्ये सुरुवात करायला पाहिजे. हा, मी त्यासाठी तुम्हाला प्रश्न केला की शेतकऱ्यांना समजायला पाहिजे ही गोष्टी की सुरुवातीला साधं शेड पाहिजे आपल्याकडे, नंतर त्या शेड मध्ये वाढलं पाहिजे. आता आपण 3 लाखाचं शेड, चांगलं शेड करायचं म्हणलं तर 3 लाख रुपये खर्च येईल त्याला. 3 लाखाचं शेड केलं तर आपण हा. प्राणी घ्यायचे कधी? हा हा, बरोबर आहे. आता ह्याच्यात 50,000चं शेड केलं तर वरच्या पैशाचे प्राणी घेऊ शकतो ना आपण. बरोबर आहे. त्याच्यासाठी शेड का जास्त लक्ष देण्यात काही मजा नाही. मजा नाही. बर. आता अजून एक ह्यामध्ये एक उपप्रश्न आहे. तुमच्याकडे तुमच्या फार्मवरती मला हे 4 कोकरं दिसते तिथं, म्हणजे मेंढ्याचे, हो. ह्याचा काय विषय आहे नेमका? हे कोकरे नारी सुवर्ण जातीचे आहेत. बर. नारी सुवर्ण आहे, हा. यांना एकदम फास्ट वजन वाढेल. बर. आता तुम्ही बिटल जातीच्या शेळ्या आणल्या आणि त्यामध्ये हे मला 4 प्राणी दिसतात, हे 4. बरं, हे का बरं तुम्ही निवडले ह्यामध्ये? यांना वजन वाढ जास्त आहे ना. आपण आता हे नर आहे हा आणि हे 3 मादे आहेत. हा हा, हे नर आहे, हा, हा. हे 3 मादे आहेत. हा हा, यांना वजन वाढ जास्त आहे, त्याच्यामुळं त्यांची कोकरे आणि यांची कोकरे देण्याची क्षमता ही 2-3 आहे. एक बर. कोकरी देत नाही, हा हा. 2-3 कोकरे देते ते. बर बर. आता हे कुठून आणले होते तुम्ही? आपण हे बारामतीवरनं 2. बर. केवढ्याला आणले होते काही सांगता येईल एक अंदाजे? हे तरी 50,000 रुपयाला पडले ते आपल्याला. 50,000ला 2. बर. आता तुम्ही हे आणलं दुसऱ्या फार्मवरून, आता हे जे पिल्ले तयार होणार आहेत हे जर तुमच्याकडे समजा एखाद्या ग्राहकाला पाहिजे, आता बिटलचे तुम्ही तर सांगितलं इंस्टा मी ऍड करतो, पण ही जी कुठली जात म्हणले? नारी सुवर्ण. बर. नारी सुवर्ण. आपण ज्या बाहेर फिरत्या मेंढ्या बघतो त्यामध्ये ही जात नसती का? त्यामध्ये नाही, फक्त अशाच आपण फिरतो त्या मेंढ्याच आहेत, ह्या हा. पण मेंढ्याचे आहेत, हा. फक्त यांना वजन वाढ त्यांच्या पटीत डबल. म्हणजे मांस विक्रीसाठी जास्त, चलतं म्हणा हा. एक प्रकारचं. बर बर. ते जर कुकर आपल्याला 3 महिने सांभाळायचे हा. तर हे अर्ध्या ह्याच्यातच तेवढं होणार. बर. आता आपल्या शेतकऱ्यांसाठी किंवा जे नवीन तरुण आहेत ज्यांना शेळी पालन क्षेत्रामध्ये उतरायचंय, व्हिडिओ बघून शेळी पालन करतायत, त्यांच्यासाठी काय सांगता? किती शेळ्यापासून सुरुवात केली पाहिजे आणि कोणती जात निवडली पाहिजे? बिट्टल ही जात चांगली आहे माझ्या मताने तरी, योग्य आहे. हम्म. भाव पण चांगला आहे, दर पण चांगले भेटताय हा. आणि जास्त एक खाटी जास्त प्राणी घेण्या बी नाही काय कामाचं, कारण की अनुभव घेणं गरजेचं आहे. हा हा, आपण आता 1.5 वर्ष झालं करतोय, हा हा, आपल्याला चांगला अनुभव आला हा याच्यात. हा. नाही तर आधीच घ्यायचे, त्याच्यात पिल्ले मारायचे, हा. त्याच्यामुळे लॉस मध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे. बर बर. मग मिनिमम सुरुवात आपली 10 शेळ्यापासून 5 10 शेळ्यापासून पण नाही, 5 शेळ्यापासूनच करायला पाहिजे. बघा शेतकरी मित्रांनो, या भैयाचं मत असं आहे 5 शेळ्यापासून सुरुवात करा आणि त्याच्या मतानुसार
बिटल जातीपासून सुरुवात करा, कारण बिटलला मागणी जास्त आहे. बिटलचा जे हे आहे समजा त्याचा बांधा जर तुम्ही बघितला, कशा पद्धतीने आपण व्हिडिओमध्ये सगळं माहिती बघितली. आणि हा त्यांचा जो फार्म आहे खोकरमाव गाव, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड या ठिकाणी आहे. जो आपला पातळी जो हवे आहे म्हणजे नगर हवे, आयल्यानगर हवे, त्यापासून आतमध्ये एक 1.5 किलोमीटर अंतरावरती त्यांचं डोंगर पट्ट्यामध्ये हे फार्म आहे. छोटेखानी फार्म आहे. कशा पद्धतीने त्यांनी फार्म मध्ये त्यांचं व्यवस्थापन केलं आपण संपूर्ण माहिती पाहितली. आणि त्यांच्याकडून जे प्रश्न आहेत तुम्हाला जे प्रश्न पडतात ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. तुम्हाला हा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला, कशा पद्धतीने आपण त्यांना माहिती विचारली, तुम्हाला अजून कुठले नवीन प्रश्न आहेत जे की आपण नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. हा फार्म तुम्हाला कसा वाटला कमेंट करा, लाईक करा. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ ज्यांना शेळी पालन करायचे किंवा जे शेळी पालन करतात त्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थांबूया इथेच. राम राम.